नाही, आम्हाला कोर्टाकडे आम्हाला स्टे भेटला होता. लास्ट वेळी जेव्हा हिअरिंग आली होती, मॅडमने दुसऱ्या गटाच्या विना ऐकून जे निर्णय घेतला होता घटनेचा, ते घटनेचा स्टे आला. मग नंतर कोर्टाने आदेश दिले आहे दोन्ही गटाच्या ऐकायच्या, तुम्हाला 27 नगरसेवकाच्या. दोन्ही नगरसेवक 27 नगरसेवक इकडे येऊन सर्व इकडे आम्ही जे आम्हाला म्हणायचं होतं ते पत्रामध्ये आम्ही लेखी दिले आहे. आता नंतर मॅडमच्या हातात आहे, मॅडम काय निर्णय घेणार आहे. आमचा जो अहवाल होता आम्ही मॅडमकडे सादर केला आहोत. मॅडमनी म्हणजे हायकोर्टाने जे म्हटलं होतं की बहुमताच्या आधारावर निर्णय घ्या, तर बहुमत त्यांच्याकडे आहे, मग निर्णय त्यांच्या बाजून होईल असं दिसतंय. बहुमतच्या विषय नाही आहे, टेक्निकल पण पाहावं लागेल ना. घटनेचा जे अधिकार आहे मीटिंगच्या, ते मीटिंग इनलिगल झाली. मग जेव्हा घटनेचा झाले तो मग स्टे काऊन आला, काहीतरी टेक्निकल विषय असेल ना. तुम्ही काय बाजू मांडली, आता काय तुमची भूमिका आहे? आम्ही आमचे जे लोक होते आम्ही इकडे मॅडमकडे जे आमचे घटनेचं मी आहो म्हणून सर्व समर्थन होतं आमच्यासोबत सर्व नगरसेवक, आणि जे गेले त्यांचे पण समर्थन राहणार आहे. आणि मॅडम जे निर्णय घेणार मग नंतर तुम्हाला मी कळवतो. हा वाद पुन्हा कोर्टात जाणार का? समर्थनार्थ तुमच्यासोबत इथे आले नाही, आम्ही तो 11 लोक आज आले आहे. आम्ही सर्व 11 लोक आले होते, सर्व नगरसेवक आम्ही. कोर्टानं काय म्हटलंय? कोर्टानं संख्याबळ ज्याच्याकडे जास्त असेल त्यांचा हे होईल असं नाही, म्हटलंय. कोर्टाने- मग आता तुम्ही तुमचं संख्याबळ तुलनात्मक कमी दिसतंय, मग तुम्ही कसं म्हणता का न्यायासंदर्भातला निर्णय कसा? कोर्टाने जे निर्णय पाठवले आहे मॅडमकडे कॉपी आहे आणि मॅडम त्या आधारावर निर्णय घेणार आहे. आम्ही जो 11 लोक आज इकडे हजर आहोत आणि मॅडमकडे आम्ही लेखीमध्ये आम्ही पत्र सर्वांना दिले आहे. जर तुमच्या विरोधात निकाल दिला मॅडमनी अजून, तर पुन्हा तुम्ही न्यायालयात जाणार का, दाद मागणार का? हे पुढच्या विषय नंतर सांगू आम्ही. आता जे मॅडमचे ऑर्डर्स नाही आला तुम्ही नंतरचा विषय कसं सांगू तुम्हाला. आता विनोद लभाने हे जे नगरसेवक आहेत हे आज आपल्या गटासोबत आले होते का इथे, की काय त्यांच्याबद्दलची स्थिती ते काय? मागचे सुनावणीमध्ये विनोद लवाने आमच्या सोबतच होते. आता आज हजर नाही इकडे. आता आता मग टोटल किती आहे तुमच्याकडे? ते दुसऱ्या गटामध्ये गेल्याचं बोललं जातं, ते सत्य आहे का ते त्याच्यात? काँग्रेस गटामध्येच आहे लवानेजी. आणि आम्ही आता इकडे 11 लोक आहे. कोण 11 लव्हाने पण 11 मध्ये आहेत की नाही? नाही, त्याला सोडून आम्ही 11 आता आहे ना. हे टोटल तुमच्याकडे 12 होते. हो, 12 होते. 27 हिशोब कसा? 27 सत्ताच्या रेशो आहे. 16 रेशिओ आहे. हां. 7चे रेशिओ आहे. हां. आता आम्ही जे असेल 11 असेल, 12 असेल, 13 असेल, 27 असेल, सर्व काँग्रेसचे नगरसेवक आहे आणि सर्व एकत्रच राहणार आहे समोर.